लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला गिफ्ट हॅम्पर मिळालंय. लिपस्टिक, नेल पेंट्स, फेस मास्क, क्रीम्स, परफ्यूम सगळं होतं त्याच्यामध्ये. मग कुठे ते? तर तेच गिफ्ट घेऊन आला होता तो कुरिअर वाला. तर तू दारच उघडलं नाहीस यार मम्मा. अरे तुला कोणी सांगितलं पण हे सगळं तो घेऊन आला होता? मला फोन आला होता मॉल मधनं. कोणी केला होता फोन? मॉल मॅन मधनी केला असेल फोन. मॉल मॅन? असा कोण मॅन असतो का? शनू बेबी तुला कोणीतरी ना उल्लू बनवलंय. पण मला कोण फोन करेल असा उल्लू बनवायला? ज्याला तुला उल्लू बनवायचं असेल ते. इडियट. माझा रोलर लागत नाही. पण मम्मा मला कोण उल्लू बनवणार यार? ओ माय गॉड. सगळ्या नादात गॅरी कुठे गेला हे कळलंच नाही. आणि स्टॉकिस्टला स्वतःहून कॉन्टॅक्ट करायला सुरुवात करेल आणि अशा रीतीने आपण एसबी कंपनीच्या प्रॉडक्टचा सेल अगदी आरामात वाढवू शकतो. सी गुरुनाथ, मला तुझे एफर्ट्स कळतायत. फ्रँकली स्पीकिंग मला नाही वाटत ही स्ट्रॅटेजी वर्क करेल. माया, यू जस्ट हॅव टू ट्रस्ट मी. मला एक संधी दे. मला पूर्ण माहिती मी काय करतोय आणि माझ्याकडे माझी टीम पण तयार आहे. मला फक्त एक संधी दे. मी एसबी कंपनीच्या प्रॉडक्टचा सेल तुला नक्की वाढवून दाखवेन. ट्रस्ट मी. फाईन, तू एवढा कॉन्फिडेंटली बोलतोयस तर आय शुड ट्रस्ट यू. बट स्टील जस्ट टेल मी वन थिंग, ओके? ही सगळी माणसं आपल्यासाठी का काम करतील? एक मिनिट. मिश्रा, एनवलप. कॉफी चाहिए और कॉफी नहीं मिलेगी, दूध खत्म हो गया है. मिश्रा, एनवलप. हाँ लाते लाते हैं. सो हियर इट इज. थँक्यू माया, थँक्यू सो मच. आणि हे घे. ठीक आहे. तुझी धावपळ होईलच, सो हे तुझा अलाउन्स आहे. हा, थँक्यू. थँक्यू माया. खरंच तू असं बोललास? चक्क पेरेंटिंग बद्दल तू बोललास म्हणजे कमालच झाली. हे बघ डॅड, आपल्यावर जे लहानपणी संस्कार होतात तेच पुढे जाऊन आपले विचार बनतात. आता तुम्ही दोघांनी माझ्यावर जे लहानपणापासून संस्कार केले तेच मी खरं तर जाऊन बोलून दाखवले. ते जे काय पॅरेंटिंग बद्दल जे बोलायचं होतं ते तेच केलं ना मी. आता ह्याला जर टाळ्या पडत असतील किंवा कोणाला आवडत असेल तर खरं तर माझ्यापेक्षा तुमचं क्रेडिट जास्त आहे. मी फक्त एक निमित्त आहे ना डॅड. आजपासून मला सगळं पेरेंट्स मीटिंगला सोमनीतला काका येणार. हो का? मी नको येऊ? या पैशातून मला कंपनी रन करायची, ती ब्रांच रन करून यशवंत बनहट्टी सरांना दाखवायची. कळलं? रन घ्या रन. म्हणजे मला अप्रोच आवडला कंपनी पुढे नेण्यासाठी. पण काय आहे, तू कंपनी पुढे नेशील पण ती शन्या तुझ्या मागे येते ना. आज मी वाचवलं, उद्या कोण वाचवणार आहे तुला? ठीक आहे रे, शनायचं काही एवढं नाहीये. तिला पाहिजे असून काय असणार आहे? तिला फक्त अटेन्शन पाहिजे आणि शॉपिंगला पैसे पाहिजे. त्यामुळे त्या अलाउन्सचे जे काही पैसे मिळतील त्याच्यातून आपण आपले खर्च भागू आणि तिला शॉपिंगला देत जाईल ना थोडेसे. ती गप्प बसेल. देऊन टाक. आणि मला थोडे दे. कधी देणार आहेस? देणार आहे, आधी मला माझी कामं करू दे. ओके? तोपर्यंत तू तुझी कामं करत राहा. हो. चल येतो. अरे पण ते चकणा काय रे? ते का ठरलं का तुमचं? आई, तसं अजून काही म्हणजे असं विशेष ठरलेलं नाहीये. ए, तुमचं काही ठरलं नसेल ना राधिका, तर मी एक काम करशील का? तुम्ही सगळे तिथे येऊन जाल का? तुमची काही हरकत नसेल तर मग आपण इथंच तुमची इच्छा आहे ना? मग ठीक आहे, आपण गुलमोहर मध्ये वाढदिवस साजरा करू. मी आता सौमित्रशी बोलून घेते. आणि तसंही अथर्वचे सगळे मित्रमंडळी तिथेच आहेत ना, करूया तिथे. हे तर खूपच चांगलं होऊन जाईल राधिका. मी एक काम करते, मी आतापासूनच तयारीला लागते. याही नाही सांगते बरं का, सोसायटीचा हॉल बुक करायला. हो ठीक आहे, येऊन जा. बरं वाटेल. यासाठीच फोन केला होता. बरं चल ठेवते. बरं, डेकोरेशन करायची जबाबदारी माझी. ठीक आहे, मी सांगते आईना. पण बर्थडे परवा आहे ना अथर्वचा, मग उद्या काय हरकत आहे फिरायला जायची? नाही, एकदा नाही सांगितलंय ना, नाही म्हणजे नाही, कळलंय? हो ठीक आहे. एवढं काय? काका बघितलं ती नाही बोलली. ठीक आहे ना. इकडे आता मी काय करणार आहे माहिती आहे? उद्या काहीतरी सॉलिड नाटकं करतो. आपण मस्त जाऊया फिरायला आणि आईला पण बरोबर घेऊन जायचं. फक्त मी उद्या जे काही करेन त्याच्यावर हसू नको. अरे हस, अरे हस. अरे येडाय का? हसायचं नाही आणि काही गडबड करायची नाही. ओके?
काय आल्याला लावलंस? मी तुला काहीतरी विचारते गॅरी, कुठे गेला होतास? कुठे जाणार आहे? ऑफिसलाच गेलो होतो. ऑफिसवरनं घरी यायला तुला इतका वेळ लागतो? अक्का, मला फील्ड वर्क वगैरे असतं शनाया, असं काय करतेस? हो, अच्छा, म्हणजे याआधी कधीही फील्ड वर्क वर न गेलेला माणूस सडनली आउट ऑफ नोवेअर फील्ड वर्कला जातो. शनाया, काय चाललंय तुझं? तू काय माझ्यावर वॉच ठेवून आहेस का? हे बघ, मी तसं काही म्हणत नाहीये, ओके? नाही, तू म्हणाली नसशील तरी अर्थ तसाच होतो ना. गॅरी, मला आन्सर कर अरे प्लीज. अरे बरं झालं तुम्ही आलात, मी तुम्हालाच हाक मारणार होतो. मला हा, ठीक आहे. माणूस एवढा दमून भागून आलाय कामावरून, त्याला साधा पाणी विचारायचं सोडून जा जा पाणी आणायला जा. हो. माझ्यासाठी? हो, तुमच्यासाठी. असू दे, सांभाळून ठेव. मस्करी नाही ना करत? नाही, मस्करी नाही, राहू दे. आणि कमी वाटले तर अजून देईल नंतर. हा, काय? कमी पडले तर अजून देईल. अजून देणार? तू ऑफिसला जाऊ नको ना, आम ना बोली. म्हणजे तुम्ही सगळेजण नक्की नाटक करताय आणि तुम्ही सगळेजण सामील आहात या नाटकात, हो ना? हे बघ, आता पब्लिक डिमांड समज आणि या दोघांचं ऐक. आई ते थांब ना, आज आपण बाहेर जाऊया ना फिरायला. नाही. ऐक ना आता गेला माझा पण ताप गेला, आपण जाऊया ना फिरायला. राधा प्लीज, मीटिंग आहे ना ऑफिस मध्ये महत्वाची. मी आनंदला फोन करतो ना, तो करेल हँडल. आई तू चल ना, प्लीज थांब ना. अरे अथर्व, प्लीज. बरं ठीक आहे. ठेवलंय काय गो, बर्थडे बॉय आहे तो. फ्रेंड आहे मेरा, वो फ्रेंड आहे आणि आहे तो असा लाड करण्यासारखं, तर लाड करणारच ना त्याचे. हो, बरोबर आहे ना. काय अजून काय घ्यायचंय का? हो, बाबांसाठी शर्ट घ्यायचा आहे. हा, म्हणजे तूच घे. कारण तसंही आता तुझी चॉईसच आवडते हल्ली त्यांना. ऐक ना, माझी पर्स राहिली, मी आणते. राधा, अरे काय तुझं लक्ष आहे का? आहे ना माझ्याकडे. तू का घेतलीस? अरे म्हणजे राहिली आता. ठीक आहे, मी जरा त्या दुकानात जाऊन येतो. इंटरेस्टिंग दुकान वाटतंय. बरं ठीक आहे, आलो. चल. ये रे अथर्व. हॅलो. हा, हो बाबा. मी बघतो कोण उभं आहे, तर तू आहेस माया. हाय सॅमी. तू काय करते इथे? अरे फील्डवर्क साठी आले. फील्डवर? मग त्या ब्रँडसाठी डॅडने कोणाला तरी अपॉइंट केलं ना, मग तू का करते फील्डवर? आम्ही दोघंही आलोय. त्याला म्हटलं इथल्या लोकल मार्केट बद्दल जास्त इन्फॉर्मेशन आहे, सो मी जस्ट अंडरस्टँड करायला ट्राय करते आता. ओके, पण आहे कुठे तो? त्यालाच शोधते. कधीपासून फोन लागते तर फोनही लागत नाहीये. ऐक ना, ते ट्राय कर नंतर. राधा आणि अथर्व इकडेच आहेत. चल सिरियसली? चल ठीक आहे, पण मग ते तुझ्या चॉईसने घ्यायचं. ठीक आहे. हाय राधिका. हाय माया, तू कशी काय इथे? तुम्ही ते कसे काय ते सांगा. तू मला न सांगता कसा काय जाऊ शकतोस? किती टेन्शन आलं होतं मला. का? काय गर्दीत हरवून जायला मी काय लहान मुलगा थोडीच आहे. तुला हे खरंच फनी वाटतंय? नाही, आय एम सॉरी. तसं काही तसं नाही, पण ओके, आय अंडरस्टँड. तू काळजीत असशील. मी आता परत असं करणार नाही, ठीक आहे? यापुढे तुला न सांगता कुठेही जाणार नाही. आणि हवं तर तुझं बोट पकडून चालू का सगळीकडे? नाही, एवढाही लहान नाही असतो. ओके ओके, निघूया. येस. तुझं बोट पकडूनच तर चालायचंय माया. त्याशिवाय SB कंपनीमध्ये वर कसं चढता येईल मला? त्यासाठी काही आणायची काय गरज होती? नाही, आम्ही सगळ्यांसाठीच घेतलंय. बाबांसाठी सुद्धा अथर्वच्या आवडीचा शर्ट घेतलाय. फक्त इतकंच आहे, आपण त्याच्या वाढदिवसाला हे सगळं सगळ्यांनी घालायचंय, म्हणजे त्याला बरं वाटेल. तू म्हणतेस ते पटतंय मला, पण अगं यश उद्या नाहीये नेमका. नाहीये म्हणजे? अरे उद्या त्याला कोणती कॉन्फरन्स आहे पुण्यात आणि तिथून तो डायरेक्ट बंगलोरला जायचं म्हणत होता. आता नाही ठीक आहे, तू नको काळजी करूस. हे बाकीच्या बाबतीत तू समजवतेस ना अथर्वला, या बाबतीत मी समजावे. पण अथर्वचा उद्या बर्थडे होणार आणि दणक्यात होणार. ओके, चला आवरूया, बॅग्स आवरूया सगळ्या. अरे काय किड्या, तू काही खातच नाहीयेस. ऑमलेट खा ना. ऑमलेट. केड्या, गॅरीच बाहेर काही चालू आहे का रे?
म्हणजे किड्या मला असं वाटतं की गॅरीचं बाहेर एखादं स्मॉलचं अफेअर टाईप चालू आहे. स्मॉल नाहीये काही अफेअर वगैरे काही नाहीये त्याचा, काहीतरीच काय. तो किती विचार करतो तुमच्यासाठी आणि तुम्ही असा विचार करता. सॉरी. इट्स ओके. अरे किती काम करतो तो, त्या नोकरीच्या ठिकाणी जाऊन राबतो तो. मी त्याला विचारलं, अरे बाबा आपल्या जीवाची पर्वा न करता इतकं का काम करतोस तू? काय म्हणाला माहिती? काय म्हणाला? दुबईला जाऊन शॉपिंग करावं असं वाटतंय त्याला. सिरियसली? अरे तो तुमच्यासाठी असा विचार करतोय आणि तुम्ही त्याच्यासाठी तसा विचार करताय. असा कसा विचार करताय? आधी स्वतःचा विचार करा. एनिवेज, आजचं ऑमलेट अगदीच काही वाईट नव्हतं. आता काय बोलून गेला? एनिवेज, आजचं ऑमलेट इतकंही काही वाईट नव्हतं. विचारच केला नाही तर काय सांगणार? आता कर विचार. मित्र कधी आणलीस? अच्छा, मध्ये तू गायब झाला होतास ते साडी घ्यायला गेला होतास का? हा, ते बरोबर जमतं तुला? नाही पूर्णपणे नाही जमत, पण असं जरा बायकोला खुश करण्याचा प्रयत्न असतो, बाकी काय. छान. पण तू सुद्धा मी आणलेला शर्ट घालायचा मग? येस ऑफकोर्स. नक्की? येस. बर चल, आता मी बोलत नाही बसत, बरीच कामं बाकी आहेत. चल, थँक्यू. मी पण बऱ्याच गोष्टी ऐकल्या. म्हणजे प्रत्येक वेळेला दिसतं तसं नसतं ना. फॉर एक्झाम्पल? साधी गोष्ट आहे, एखादी गृहिणी ते एक यशस्वी उद्योजिका, एवढा मोठा प्रवास काही सोपा नाहीये ना. कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय ते काही सहजासहजी होत नाही, नाही का? या मे बी. ऑफकोर्स विदाउट हेल्प हे नक्कीच सोपं नाहीये. बरं, तुला उद्याचं फिक्स आहे ना? येशील ना तू? तू म्हणशील त्यावेळेला, तू म्हणशील तिथे. हवं तर मिडनाईटला येतो मी. नको हा, मिडनाईट वगैरे नको. सॉरी. ओके, आय सी यू देन. ओके, बाय बाय, सी यू. वाढदिवसाला बर हो, निरोप देतो. तुम्ही आता निवांत आराम करा, तुमची वेळ झाली असेल ना झोपेची. हा, थँक्यू. काय काय म्हणत होते काका? काही नाही ग, याला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी फोन केला, म्हणून एवढा वेळ जागे होते ते. असणारच ना, आपल्याकडे दिवस म्हणजे तिकडे रात्र असणारच. आणि नंतर सोसायटीच्या वॉचमन पासून तर नानापर्यंत सगळ्यांची चौकशी केली. शेवटी त्यांचा आजार पण लक्षात घेऊन मीच म्हटलं आता ठेवा, नंतर बोलू. खरंच आज ते दोघं इथे असते ना तर महाजनी काकांनी ताबा घेतला असता सगळा हॉलचा, आणि काय करायचं काय नाही सगळं त्यांनी ठरवलं. अरे डोकं खाते, केक कुठे हळू आण. तो ड्रायव्हर कुठे विजा? त्याच्या गाडीत सगळं सामान आहे ना.
भांडू नकोस, मला तिथे ना वाद नकोत कुठले. वाद कसला? जावई बापू, शी इज युअर वाईफ. हो, मला माहिती असलेली गोष्ट परत परत सांगू नका ना. मला माहितीये ती माझी वाईफ तुम्हाला आहे. माहितीये तर तुम्ही घेऊन जा ना तिला. अहो, मी नाही म्हणतो, त्याच्या मागे काहीतरी कारण असेल. तुम्ही समजून घ्या ना. आता काय समजून घ्यायचं? हे बघा, तिचं हॉटेलिंग, तिचं शॉपिंग सगळं बंद केलं तुम्ही. आता तिने सोसायटीमध्ये पण तुमच्या बरोबर फिरायचं. दिस इज टू मच जावई बापू. मम्मा बरोबर बोलते गॅरी, मी ऐकून घेणार नाही. तू हल्ली मला वेळ देत शनाय, बस, ओके ठीक आहे, जाऊया. चल आपण जाऊ. मम्मी रेडी हो? हो. मम्मा तू पण येतेस? मम्मा नाही, आपण दोघं. तू रेडी हो. होते. मग ठीक आहे, मी राहते घरी. नाही पण म्हणजे नेमकं कौतुक करताय की तक्रार करताय तिच्याबद्दल? हो, नाही तक्रारीला जागा असेल तर तक्रार करणार ना. अहो, ती फक्त एका कंपनीची मालकीण आहे एवढंच मला माहित होतं. पण नंतर तिने सगळं घर ताब्यात घेतलं. आता कुणाला कधी काय हवं नको बरोबर तिच्या लक्षात असतं बघा. आणि आता तर मी ना किचन मध्ये जाणंच विसरून गेली. बाई, अहो बिलकुल माझंही तसंच झालं होतं. मी विसरून गेले होते. पण आता जावं लागते ना. कधी कधी तर बाई असा गोंधळ उडते का नाही, का स्वयंपाक करावा का नाही, मला तर काही कळतच नाही बुवा. मग मी हिला फोन करते आणि विचारते का करू बा. हे अथर्व, ये इकडे. हॅपी बर्थडे. हाय अथर्व, हॅपी बर्थडे. तू काऊन आली इथं? शनाया, जा इथून तू. ती यायची जसे आला आहात ना त्याच पावली वापस जा. आई, अगं आई, काय असं बोलतेस तू? अथर्व जसा राधिकाचा मुलगा आहे तसा माझाही मुलगा आहे ना. त्याला शुभेच्छा द्यायला आलोय फक्त. होता ज्या दिवशी तू राधिकाला सोडून गेला ना, त्याच दिवशी तुझा आणि अथर्वचा संबंध संपला. अरे वा, असा कसा संपला संबंध? हा बाबा, किती झालं तरी अथर्वचं आणि माझं रक्ताचं नातं आहे. त्यामुळे त्या नात्यानं त्याला इथे मी शुभेच्छा द्यायला आणि केक कापायला येऊच शकतो ना. बिलकुल नाही. डायलॉग, तू अमुक कर नाही तर मी असं करेन, तू अमुक करू नकोस नाही तर मी. बास ना बाबा, आज तुम्ही काहीही करा, अथर्वचा वाढदिवस साजरा केल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. बघ गुरुनाथ, तू जर अथर्वला तुझा मुलगा मानत असशील तर जरा त्याच्या भावनांचा विचार कर. अहो, तुम्ही मुलगा म्हणून जसा त्याच्या भावनांचा विचार करताय तसा बाप म्हणून माझ्या भावनांचा पण विचार करा ना. स्वतःला बाप समजते ना, मग सगळ्यांच्या अगोदर हा विचार बाप म्हणून तू करायला पाहिजे होतास का नाही? काहीतरी खायला मिळेल म्हणून या शनायाच्या घरी आलो, त्या मम्मानी हाकलून लावलं. आता मलाच काहीतरी सोय करावी लागेल खाण्यापिण्याची. तर माया इथे काय करते? अथर्वच्या वाढदिवसाला आली असेल का? अरे बापरे, आणि मम्मा म्हणाली की गुरु शनाय पण तिकडेच गेले. अरे बापरे, वाट लागणार. एक्सक्यूज मी, हा ऍड्रेस? हा इथेच आहे, पुढे सरळ जा. इथून पुढे जाऊन लेफ्ट घ्या, पुढे क्लब हाऊस आहे, त्याच्या मागेच हॉल आहे आपला. ओके, थँक्यू. काय? या बांधून ठेवायचं. इट विल बी इझी फॉर यू, राईट? एक्सक्यूज मी, गॅरी हा माझा कुत्रा नाही, ओके? ही इज माय हजबंड. बांधून ठेवायचं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी, ओके? जस्ट टेल मी वन थिंग, हा हॉल कुठे आहे एक्झॅक्टली? म्हणजे त्यांनी मला सांगितलं ग्राउंड. इथनं स्ट्रेट राईट. या, थँक्यू सो मच. यू वेलकम. गॅरी, बापरे, बरं झालं हिला कळलं नाही की शनाया माझी बायको आहे ते. मी इथे बर्थडे बॉयला भेटायला आले. कुठे आहे बर्थडे बॉय? अरे हो,
ए बर्थडे बॉय अथर्व. बस थँक्यू. कसा आहे केक? अगदी तुझ्यासारखा गोड. आणि हे गिफ्ट तुझ्यासाठी. Happy birthday once again. माया 1 मिनिट थांब हं, तुझी सगळ्यांशी ओळख करून देते. आई, नानी 1 मिनिट या. बाबा आणि ही माया, ही अमेरिकेत असते, म्हणजे ही काही तिची ओळख नाहीये. एसबी कंपनीत बाबांच्या नंतर हिचाच शब्द चालतो. हो का? तुम्हा सगळ्यांबद्दल खूप ऐकलं होतं सॅमी आणि राधिकाकडून. आज अथर्वच्या बर्थडेच्या निमित्ताने का होईना भेटण्याचाही योग आला. ग्लॅड टू मीट यू ऑल. आणि काय अशा प्रकारचे समारंभ हे तेवढ्यासाठीच असतात. त्यानिमित्तानं ओळखी होतात, भेटीगाठी होतात. एक्झॅक्टली. जशा आमच्या बिझनेस कॉन्फरन्सेस, असे फंक्शन सुद्धा रिलेशन मेंटेन ठेवण्यासाठी. मला खूप आवडलं बाबा. कुठलं गाणं म्हणणार आहेस तू? हे शारदे मा. अरे मस्त. कस्तुरीसाठी टाळ्या वाजवूया. पण हे शारदे मा. हे शारदे मा. हे शारदे मा, हे शारदे मा, अज्ञानता से हमें तार दे मा. पद्धतीने सांगणार आहे ना की मला सुद्धा या सिच्युएशनची जरा सिंपथी मिळेल. कळते? करेक्ट आहे. ठीक आहे यार, हे बाकी सगळं सोड, पण या सगळ्या गडबडीमध्ये मला अथर्वचा बर्थडेच सेलिब्रेट नाही करता आला. त्याला चांगलं गिफ्ट आणलं होतं, तेच देता नाही आलं. मग ते गिफ्ट कुठे आहे आता? काय माहिती, शनाने उघडून वापरायलाही सुरुवात केली असेल. ती आहेच तशी. मी काय म्हणतो, जवळ एक दुकान आहे, दुसरं गिफ्ट घेऊया ना. चल. अरे पण देऊ कुठे त्याला? घरी द्यायचं का? नाही, घरी गेलो तर हे सगळे परत कटकट करतील. त्यापेक्षा आता तो गार्डन मध्ये खेळत असेल. आपण एक काम करूया. गुड आयडिया. तू म्हणतोस तसं गिफ्ट घेऊ आणि मी त्याला गार्डन मध्ये काढूनच गिफ्ट देऊन टाकतो. काय बोलतोस? करेक्ट. सुपर. चल. मला पण दे गिफ्ट. म्हणजे भारत सगळे पेशंट बरं नाही ना, उगीच आपलं काहीतरी व्हायरल काहीतरी व्हायचं तर कशाला उगीच. मी एक काम करतो, मी हे आटपलं इथून की येतो ना ऑफिसला. तू आज ऑफिसला येत नाहीयेस, तू घरीच थांब आणि रेस्ट कर. ओके, दॅट्स सो स्वीट ऑफ यू माया. थँक्यू सो मच. अरे थँक्स काय. आणि प्लीज काही लागलं तर मला कॉल कर. ठीक आहे? चला नंबर. गुरुनाथ सुभेदार, तुमचा नंबर आलाय. मी ठेवतो. हा, बहुतेक नंबर आलाय माझा. या, टेक केअर. थँक्यू यार केड्या, वाचलो मी. नंतर सांग. भैया ये दे दीजिए. आणि हे माझ्यासाठी. हे कशाला? अरे मला कोणी पैसे मागायला आले तुम्ही असं करेल. ये भी दे ना. काय करू? अरे वापरून टाक. एवढ्या? मग एक वापर, बाकी देऊन टाक ना. आणि वापरलेले घेत नाही कोणी. शी रे केड्या, वापरलेलं कशाला द्यायच्या? काहीतरी वेड्यासारखं बोलतो. बरं चल, आता हे देऊन टाक. आपण जाऊया. मला तर हा म्हणाला की इज नॉट वेल, हॉस्पिटलमध्ये आहे असं म्हणाला आत्ताच. मग हा इथे काय करतोय? नक्कीच हा माझ्यापासून काहीतरी लपवतोय आणि खोटं वागतोय माझ्याशी. चल निघूया आता. बाय. अरे पण माझं गिफ्ट आहे ना. सॉरी, हे घे. अरे हे माझं नाहीये. हे तुझं आहे. तू काय कार खेळत बसणार आहे? बरोबर आहे ना? वा चांगलं आहे. माझ्याकडनं हॅपी बर्थडे सांग त्याला. हो चल बाय. हॅपी बर्थडे. हो की नाही? मग त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागणार की नाही? हा, त्याने काही खायला मागितलं तर करावं लागेल ना. चल तू जा ना. हे बघ शनू बेबी, मी आधीच घरातली सगळी कामं करून वैतागले. आता हे काम तरी तुला केलं पाहिजे. ओके? तू म्हणालीस केड्या आला होता. अगं मग ही सगळी कामं त्यालाच दे ना. बेस्ट. मला कुठली कारण नकोय. हे शॉपिंग तूच करायचं. कळत कसं नाही? अरे आता आपले चांगले दिवस सुरू झालेत. तू आठव ग, आपल्याकडे साधे नूडल्स खायला नव्हते. आता चांगले दिवस आलेत की अरे पैसे द्यायला लागले. त्याच्यासाठी आपल्याला आता सगळं चांगलं करायला हवे. गो 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 माझी शाळी शनू बेबी. पैसे तरी दे ना. अथर्व, मला माहितीये तुला सगळ्यांनी असंच सांगितलं ना की बाबांशी बोलायचं नाही, त्यांना भेटायचं नाही. पण मलाही तुझी आठवण येते ना रे बाळा.
अरे मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं होतं म्हणून बर्थडे पार्टीला तुला ते द्यायलाच आलो होतो, पण मला कोणी देऊच नाही दिलं ना तुला, म्हणून इथे आलो तुला भेटायला. हे बघ, तुला आवडते ती रिमोटची कार. ये मला हीच कार हवी होती. व्हेरी गुड. जा मग खेळ तुझ्या मित्रांबरोबर. हॅपी बर्थडे बाळा. थँक्यू बाबा. आई हे बॅग मध्ये टाक ना. हे कोणी दिले आता? बाबांनी. अरे त्याने दिलं पण तू का घेतलंस? का बरं आता जाता जाता त्याला वापस करून टाक. हा नाही मला ही कार अगर मी नाही देणार. तू ही कार त्यांना परत दे, मी तुला घेऊन दे. ही सवय आहे. अथर्व तुझा हट्टीपणा वाढत चाललाय. असं ते असू दे. बघ हे पा अथर्व, मला एक सांग, तुझ्या हॅपी बर्थडेच्या पार्टीमध्ये ज्या माणसाने येऊन एवढा मोठाला गोंधळ घातला त्या माणसाचं गिफ्ट घ्यायचं का नाही ना? छी, आपल्याला नाही आवडत. असं नाही ही वाली सवय आहे. तू असं नाही ऐकणार. राधा काय काय जाऊ दे ना, ठीक आहे. तू मगाशी ज्या गॅरीला शोधत होतीस तो हाच माझा हस्बंड गॅरी. आणि तू कोण आहेस ग? तुला कळत नाही कुठल्याही मॅनला हात धरू देतेस? ए हॅलो, हा प्रश्न मला विचारण्यापेक्षा तुझ्या गॅरीला विचार ना. व्हाय माय फेसिंग दिस? मी लग्न केलंय तुझ्याशी. तुला कोणत्याही बाईच्या हात धरताना तुला लाज नाही वाटत? व्हॉट डू यू मीन बाय कोणती बाई? तुला माहितीये तू कोणाबद्दल बोलतेस? ए मला माहितीये, माझ्या हस्बंडच्या गर्लफ्रेंडची बोलतेय मी. तुम्ही दोघही नाटक करत होता त्या दिवशी रेस्टॉरंट मध्ये, पण ही होती आणि तू मला बघून लपला असशील. आणि तू काय ग ऍक्टिंग करतेस? सकाळी मला म्हणलीस मी तुला कुठेतरी बघितलंय. कशाला करतेस? जा ना पळून हिला पण घेऊन. प्लीज लिसन टू मी. आमचं काही अफेअर वगैरे नाहीये. ओके प्लीज. कॅरी मला काही ऐकून घ्यायचं नाही, कळलं ना? माझ्या लाईफ मधनं तू कायमचा गेलास. आपलं लग्न तू करतो ना. हॅलो सेकंड. हॅलो हॅलो, कसे आहात तुम्ही? असंच करत होतं काय? मिठा मारत होतं का? अगं पण तसं केलं का? उगीच काहीतरी बोलू नकोस. त्याने काहीतरी वेळेसारखं मला अजिबात आवडलं नाही. ती चिडून निघून गेली. त्यामुळे तुम्हाला एक गोष्ट लक्षात घेते का? ती माझी बॉस आहे. तिचं चिडली ना मला नोकरीवरून काढून टाकेल आणि घरात होणारे पैसे बंद होतील. ती त्यांची बॉस होती. तिने जर मनात आणलं ना त्यांना नोकरीवरून काढून टाकेल. घरात येणारे पैसे बंद होतील. कळतंय का? हे सांग ना तुमच्या मुलीला. सांगा तुमच्या मुली. सॉरी जाऊ मग तिच्या वतीने मी सॉरी म्हणते. छनू कुठे गेली? म्हणणार त्याला चांगली बायको मिळाली याचा त्याला जसा अभिमान आहे ना तसा तो मला पण आहे. फक्त मला आता तुला एक रिक्वेस्ट आहे. काय आई? आय थिंक तुम्ही आता तुमचं सहजीवन सुरू करा. चांगला संसार करणं, तो अर्थपूर्ण होणं, हे सगळं आता ना तुझ्या हातात आहे. त्याची आई म्हणून मी एवढं तुला नक्की सांगेन. थिंक अबाउट इट. आत्ता हे घर सोडून निघून जा. काय म्हणालीस तू? कुठे जायचं? कुठे पण जाऊया यार, पण जाऊया. नो शनू बेबी, आपल्याला कुठेही जाता येणार नाही. आपण हे घर सोडून कुठेही जाणार नाही. अगं पण जय शडा. मी सांगते ते आई, तुला कळत कसं नाही? तुझ्या मूर्खपणामुळे आधी एकदा त्याची नोकरी गेलीये. आता परत मूर्खपणा करशील तर परत त्याची नोकरी जाईल. गॉड, माझ्या स्वीट स्वीट जावयाची नोकरी वाचव. खूप 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 पैसा दे. तू पैसा सगळा अल्टिमेटली आमच्याकडे येऊ देत. काय नको तुझं मांडू मला. जा तू पण. डिरेक्टली तिला उद्या जाऊन भेटणं हा एकमेव ऑप्शन आहे. त्याशिवाय काही गत्यंतर नाही. काही कर बाबा, काही कर, पण ती नोकरी परत मिळव. काय ना, तुला नोकरी परत मिळाली नाही ना तर आपले वांदे होतील यार. यार केड्या, एक वेळ त्या राधिकाला मनवणं सोपं आहे, शनायाला उल्लू बनवणं सोपं आहे, पण माया तशी नाहीये रे. माया जाम स्मार्ट आहे. तिला तिला मनवण्यासाठी ना बहुत पापड बेलने पडेंगे, पण करावं तर लागेलच. नाही, आतापर्यंत तू तिच्याविषयी जे काही सांगितलंय त्यावरून कल्पना आली आहे मला. यार कशाला तू त्या अथर्वला ते गिफ्ट द्यायला गेला? तू त्याला ती रिमोट कंट्रोलची कार घेऊन दिली आणि नशिबाने तुझ्या नोकरीवर बुलडोजर फिरवला. अंधारात गोंजारात बोलल्यावर तिला काय कळणार आहे? नाही, हेच करत आलाय ना तुम्ही, म्हणून हे असं झालंय. एक गोष्ट लक्षात घ्या, माझी बॉस माझ्यावर चिडली आणि माझे फोन नाही उचलते म्हणजे माझी नोकरी जर गेली ना तर माझ्याकडून येणारे पैसे सुद्धा बंद होतील.
आणि मी एकटा नोकरी सोडून घरी नाही बसणार. आपण तिघही रस्त्यावर येऊ. कळतंय ना तुम्हाला? कळतंय ना? हा, मग हे हिला सांगा समजून, तिला समजेल अशा भाषेत. मी सांगितलेलं तर काही कळतच नाही. हात धरून याला पगार मिळणार ना. हे बघ, हात धरल्यावर सॅलरी मिळत असेल तर काय हरकत आहे मम्मा? म्हणजे हे बघ, सॅलरी मिळणार, पैसे मिळणार आणि पैसे मिळाल्यावर आपण रिच होणार. आपण रस्त्यावर जाणार नाही. शनू बेबी, ट्राय टू अंडरस्टँड. यार मम्मा, समजू होईल. अरे वॉटर बॅग सौमित्र, तू लवकर ये. गुड मॉर्निंग बाबा. यश, सौमित्राला जाताना पाहून तुला काही आठवलं का रे? नेमकं कशाच्या बाबतीत बोलतेस? अरे, तू ही ऑफिसला जाता जाता सौमित्राला शाळेत सोडायला जात होतास. हो, पण सौमित्र अथर्व सारखा असाच हट्ट करायचा का? नाही ग, तो एवढा हट्टी नव्हता. म्हणजे काही बाबतींमध्ये त्याचा हट्ट असायचा, विशेषतः नाश्त्याच्या वेळी. तिलाच भेटायला गेला, बघितलंस? काय तुला तेच 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 काय? शनू बेबी, मला ना आता मी कन्फ्युज झाले. मला एक कळत नाही की खरंच तुला अक्कल नाहीये की तू अक्कल नसल्याची ऍक्टिंग करतेस. अरे मम्मा, बट मी काय म्हणते. शाळा, तुला कळत कसं नाहीये? अरे, ही नोकरी त्याला टिकवली पाहिजे. त्यांनी नोकरी टिकवली तर आपल्याला पैसे मिळतील आणि आपल्याला पैसे मिळाले तर यू नो आपण काय काय करू शकतो. मम्मा यार, गॅरीच्या अशा वागण्याने मला इन्सिक्युअर फील होतं. एक शनू बेबी, तुला इन्सिक्युअर फील होतं ना? तू एक काम कर, तू आज जा आणि शांत बस, म्हणजे तुला सिक्युअर्ड फील होईल. सर को अंदर जाने मत देना, आप नहीं जा सकते. हो, त्यांनी एकदा सांगितलं आणि तुला बरं ऐकू आलं रे. लेकिन आज आपको एक बार में बात समझ में नहीं आ रही है गुरु सर. आप बाहर निकलो. निकलो बाहर. हात नको लावू तुला. आप बाहर निकले. मिश्रा, हात लावू नकोस मला. मिश्रा, काय चाललंय? काय गोंधळ आहे? माया, प्लीज तू एकदा माझं ऐकून घे ना. मी तुला काय सांगतोय हे तुला कळलं ना की त्यानंतर तू जे काही वागतेस त्याचा तुला नक्की पश्चाताप होईल. ट्रस्ट मी. मिश्रा, यांना म्हणावं यांचं ऐकून घ्यायला कोणाकडे वेळ नाहीये इथे. आणि यांचं टर्मिनेशन लेटर लवकरच मिळेल त्यांना. सांग त्यांना. माया, माया, प्लीज तू बाहर निकले. मिश्रा, हात नको लावूस. हे सांगायला तुझं काय जातंय? इथे माझी काय हालत आहे माझं मला माहिती आहे. अरे हो भाई, पण जे काही करतोय ते तुझ्या नोकरीसाठी आहे ना. तुझी नोकरी माझ्यासाठी किती महत्वाची, म्हणजे आपल्यासाठी किती महत्वाची आहे ते तुला माहिती आहे ना. तू काही कर, तू तिथनं जाऊ नकोस. हा, हवं तर मी येऊ का तिथे? मी तिचे पाय धरतो, हवं तर येऊन. ए बाबा, तू असं करण्याने काही होणार नाहीये. त्या शण्याने आधीच गोंधळ घातले तर तू येऊन गोंधळ वाढवू नकोस, कळलं ना? ठीक आहे यार, नाही येत, पण तू हलायचं नाही. तू तिथेच थांबायचं, कळलं ना? हे बघ, जे जिथे हरवतो ना तिथेच सापडतं. तुझा मार्ग तुला तिथेच सापडेल, कळलं? बर चल, मी थांबतो इथे. काय होतंय कळवतो तुला. देवा, याची नोकरी मिळू दे याला. सॉरी, मला डॉक्टर हिला तपासल्यावर डॉक्टरांनी मला विचारलं की तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही जिथे काम करता तिथे राधिका मॅडम जे आहेत ते तुमचे कोण आहेत? माझा काय संबंध यात? हा, तर मी त्यांना असं सांगितलं की ते माझ्या वहिनी आहेत. तर ते मला बोलले की वहिनीला लगेच जाऊन सांग की ते आता आत्या होणार आहेत. मॅम, मावशी होणार आहे. आत्या होणार आहे. नो, म्हणजे तुम्ही दोघं जण आई बाबा होणार आहे. आई बाबा. आणि मी ही बातमी आधी सौमित्राला सांगते. जेनी जेनी कॉंग्रॅट, टॉपी आले. एक विचारू का? विचार ना. तुम्ही आज सगळं मनानं बनवायला सांगितलं. मनानं कुठे? तुझ्या सौमित्र दादाच्या आवडीचं आहे सगळं. का? आज काय विशेष आहे का? नाही ग, विशेष असं काही नाही. अच्छा, तुम्ही म्हणताय ते पण बरोबर आहे म्हणा. कुणीतरी म्हणलेलंच आहे, प्रेमाचा मार्ग हा पोटातून जात असतो. त्यात नवऱ्याची मर्जी जिंकायची तर असं काही करावं लागतंय बघा. ठीक आहे, करते आता मी करेन सगळं. मग तू निघालीस तरी चालेल. ठीक आहे वहिनी. गुरुनाथ सुभेदार, तुझी ना अख्खी हिस्ट्री मिळवली. डू नॉट वेस्ट माय टाइम, लेट मी गो. माया, हेच सांगायचा प्रयत्न करतोय मी. जे सगळं जग म्हणतंय ना तेच तू ऐकतेस आणि मी काहीतरी सांगायचा प्रयत्न करतोयस तर माझं ऐकतही नाहीये.
हे सगळं एकदा मला विचार ना, मी सांगतो ना तुला खरं काय ते. माया, मला वाटलं होतं बाकी जग जसं प्रिज्युडाईज किंवा पूर्वग्रह दूषित नजरेनं माझ्याकडे बघताय ना, तसं तू नाही बघणार. तू जरा तरी फ्रेश अप्रोचने माझ्याकडे बघशील. पण तू पण तशीच निघालीस. झालं, तुला जे समजायचंय ते समज. ओके. हा सॉरी हा. बरं ठेवू? तू लवकर आला असता तर बरं झालं असतं रे. राधा, मी ट्राय करतो ग, पण खरंच खूप काम आहे, ते कम्प्लीट करून मी. मित्रा, हा पत्ता सांग ना जरा. हा, तो इथून पुढून राईट घ्या तुम्ही आणि तिथे चौकात एक हॉटेल आहे बघा. हा, तिकडेच आहे. सौमित्र, तुला ऑफिस मध्ये कोणीतरी ऍड्रेस विचारायला आलं का? अगं ते जाऊ दे आता, काय सावरणार होता, पकडलेस तर. निघालोय मी. हा, चल येतोच. ये लवकर, तुझी वाट पाहतीये. माणूस यार नेमका आत्ता झाला. ती त्याची बॉस आहे, तिला टिकवलं पाहिजे त्यांनी. ती टिकली तर त्याची नोकरी टिकेल, आणि नोकरी टिकली तर आपल्याला सारखं हे नोकरी आणि पैशांचा लॉजिक मला देऊ नकोस, कळलं ना? कधीतरी बियॉन्ड विचार कर ना. ओ माय गॉड, शुड बी बियॉन्ड विचार करायचा. तू मला सल्ला देतेस, तू मला हे नॉलेज देतेस. हो. वाव. शुड तू गॅरी बरोबर कशासाठी होतीस? पैशासाठीच ना? आता काय तुझ्याकडे? ना नोकरी ना पैसा. अगं मम्मा, पण ते बस. आता तू अजिबात डोकं चालवायचं नाही. आता जे काय डोकं चालवायचं ना ते मी चालवणार. इज दॅट क्लिअर? केसेस येतात, नवरा बायकोला नाही तर बायको नवऱ्याला डिवोर्स देतच असते. मग मी माझ्या बायकोला डिवोर्स दिला, ती एवढं काय झालं? हे 1 मिनिट हा. शनाया सोबत तुझं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर होतं म्हणून डिवोर्स दिलायस तू राधिकाला. आणि आता केलंयस ना लग्न शनायाशी, तरी सुद्धा फ्लर्ट करत होतास माझ्यासोबत. अरे तुला काहीच लाज नाही वाटत का? दुसऱ्यांच्या फिलिंग्सची कदर आहे की नाही? जे सगळ्या दुनियेला वाटतं ना माया, तेच तुला वाटतंय. मला कुणाबद्दल काय वाटतं हे मला नाही कळणार का? आत्तापर्यंत आयुष्यामध्ये जर मला कुणी मनापासून आवडलं असेल तर ती तू आहेस माया. ट्रस्ट मी. टॅलेंटच्या बळावर, मेहनतीच्या बळावर एक एक पायऱ्या चढत असताना राधिकाच्या मनामध्ये काय चाललंय मला कल्पना सुद्धा नव्हती. बरं, माझा तिला विरोध नव्हता. मी तर तिला म्हणत होतो, तुला नोकरी करायची तर नोकरी कर, तुला बिझनेस करायचा तर तुला हवं ते कर. पण नाही, तिला ते करायचंच नव्हतं. तिला ते पापड लोणची घरी आलेल्यांना खाऊ घालणं, मी हे करून राहिली, मी ते करून राहिली, याच्यामध्येच इंटरेस्ट होता. बरं, तरी मी म्हणलं हरकत नाही, तुला हे करून बरं वाटतंय का, तू ते कर. हवं तर घराकडे तू लक्ष दे, मी माझ्या करिअरवर फोकस करतो. राईट. आणि मी करिअरवर फोकस करत असतानाच माझ्या आयुष्यात शनाया आली. नाही, गर्लफ्रेंड म्हणून नाही, हा, मैत्रीण म्हणून, एक कलीग म्हणून. तिनं षडयंत्र करून माझी कंपनी ताब्यात घेतली. स्वतःचा बोर्ड लावला, राधिका मसाले. माझी बदनामी करून, अपमान करून मला कंपनीतून बाहेर काढलं, मारहाण करून बाहेर काढलं. कुणी मला हिंग लावून विचारेना. कित्येक दिवस रस्त्यावर वणवण करत, कुठेतरी छोटी मोठी कामं करत कसा राहिलोय माझं मला माहिती. बरं, त्या काळात माझी मैत्रीण असलेली, माझी कलिग असलेली शनाया तरी माझ्या बरोबर आहे असं वाटत असताना तिचा सुद्धा वेगळाच चेहरा माझ्या समोर आला. तुला ती वरवर खूप मॉडर्न आणि खूप छान वाटत असेल, तिच्या डोक्यावर परिणाम झालाय. व्यवस्थित लावलंय ना मी कशाला बघू? तू बघ ना. मी बघतोच आहे, तू पण बघ ना. तूच ओरडतेस ना मला, म्हणून सांगितलं. हे बघ, व्यवस्थित घड्या घालून ठेवलेल्या आहेत, हँगरला लावलेले आहेत, आणि काहीतरी रिकामं वाटतंय. मग अरे काहीतरी रिकामं आहे. तेच ना, बघ आसपास बघ जरा, आहे का व्यवस्थित सगळं? नाही, कुठली तरी वस्तू मिसिंग आहे. पण तू कशावरून बोलतेस? पण मी पसारा वगैरे नाही करत राधा. असं काय करतेस तू? सुखी असलं पाहिजेस. एका नवऱ्याला बायकोकडनं ज्या अपेक्षा असतात त्या मी पूर्ण केल्या पाहिजे. तो नवरा म्हणून कधीच कुठेच चुकला नाहीस. तू जे काही माझ्या बाबतीत वागलायस, जे काही केलंयस, ते काही उपकार म्हणून किंवा मदत म्हणून नाही केलंयस. तुझं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून केलंय ना. मग त्या प्रेमाचा आदर मी राखला पाहिजे की नाही?
राधा मला खरं तर तुला फक्त राधा जरा बरं वाटतं. मला ऑफिसला यायचंय, मला मंगळसूत्र सापडत नाहीये. तू शोधायला मदत कर ना प्लीज. करतो मदत. प्लीज काय बरं असं कसं झालं? अरे बघ राधा, एक नवीन मंगळसूत्र मी तुझ्यासाठी आणलंय. हो का? नवीन आणलंस का? हो. बरं चल दे मला. थांब ना, असं नाही देणार मी. दे ना प्लीज. थांब ना जरा. रोमांस रोमांस आहे हा. थांब. बर. पण आता आलो ना बाहेर, आता तरी सांगा. सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. हे बघा, आतापर्यंत मी जो काही सगळा आटापिटा करत होतो, म्हणजे एसबी कंपनीमध्ये घुसण्याचा प्रयत्न का करत होतो हे माहितीये ना तुम्हाला? आय नो, तुम्हाला लाईफ मध्ये असं खूप पुढे जायचंय आणि त्यासाठी त्या कंपनीमध्ये घुसायसाठी कुणालाही कळू द्यायचं नाहीये, राईट? एक्झॅक्टली. पण ही जी गोष्ट तुम्हाला कळतीये ना, ही तुमच्या मुलीला कळत नाहीये ना. आज पाहिलं ना, तिच्यामुळे माझी नोकरी जाता जाता वाचलीये. वाचली ना? गुड गुड. वाचली म्हणजे काय पूर्णपणे नाही वाचली, अजूनही शक्यता आहे नोकरी हातातून जाईल याची. मीन्स माझी ती बॉस माया, तिच्या मनामध्ये आज किती गैरसमज निर्माण झाले फक्त शनायामुळे. माझ्याकडे अख्खा प्लॅन रेडी. Yeah, I'll go through the mails and get back to you. मैडम, वो सेल्स डिपार्टमेंट से सावन साहब आपसे मिलने आए हैं. आप बैठिए, हम आपके लिए पानी लेकर आते हैं. बैठिए बैठिए. Yeah. Okay. Yeah, I'll call you back. मॅडम, आम्ही आपल्या सेल्स डिपार्टमेंटमध्ये काम करतो. आम्ही आपल्या त्या ब्रँडचा सेलचा सर्व्हे करत होतो. शर्ट पॅन्ट काढून ठेवले म्हणजे? एक मिनिट, म्हणजे तू सांगणार तेच शर्ट पॅन्ट घालून मी ऑफिसला जायचंय? काय हरकत आहे? झाली का सुरू तुझी टिपिकल बायकोगिरी? बायकोगिरी? मग काय? ही बायकोगिरी आहे? नाहीये का? बरं ठीक आहे. थांब थांब इथेच थांब. काय? अरे सेम कलर. ही साडी नेसूनच तू पण ऑफिसला जायचं. मी पण करणार नवरेगिरी. ठीक आहे. कळलंय का तुला? ही साडी नेसूनच जायचंय. बरं. सांगितलं ना, प्रश्न पैशांचा आहे म्हणजेच नोकरीचा आहे. एकदा का नोकरी गेली तर आपण तिघही रस्त्यावर येऊ. आणि पैशांचा प्रश्न म्हणल्यानंतर शनायाची मम्मा ऐकणार नाही असं तर होणार नाही. तुला तर माहितीच आहे. कमाल आहे यार. पैशासाठी काही करायला तयार होती ती बाई. पण मला एक सांग, म्हणजे त्यांचं सोड, पण त्या मायाचं काय? तू जरी सगळं सांगितलं की असं झालं होतं तसं झालं होतं, तरी तिचा विश्वास बसायला हवा ना. विश्वास बसायलाच पाहिजे किडे. माया एकदा घरी आली ना आणि तिने स्वतःच्या डोळ्याने सगळं पाहिलं ना, तर तिचा विश्वास नक्की बसेल. आणि एकदा विश्वास बसला की सगळ्या गोष्टी सोप्या होतील. So actually, that's a great news, but let me tell you one thing. That's not because of me. It's because of Gurunath. येस, ऑफकोर्स. गुरुनाथ सुभेदार. एक काम कर, त्याला सुद्धा माझ्याकडनं कॉंग्रॅट्स कळव. आणि येस, माया एक काम कर, त्याची सॅलरी सुरू कर. नाही म्हणजे आय प्रॉमिस्ड हिम की तू काहीतरी करून दाखव आणि मी जरूर तुला सॅलरी देईन. Yeah, sir, definitely. Once again, congratulations. Keep it up. Bye. Yeah, bye, sir. काय करू? फोन करू त्याला? काहीच कळत नाहीये. मी काळजी घेतो, हो की नाही? हे तुला जेवण मिळणार नाही. एक मिनिट. आता काय? तू नंतर फोन करणार होतीस ना, थोड्या वेळाने. थोडा वेळ झाला, आता दे किस. महत्वाचा फोन आहे. हा, बोलून घ्या. बोलून. नाही आनंद भाऊजी, ते जाऊ का बाहेर प्लीज? काय बाहेर? हा, लेट्स गो. चल. हे तू काय गप्पन उठतेस? तू थांब ना. मी तिला सांगा ना. एक्झॅजरेट नाही, तुला काही कळत नाही. आहे ना, आपण काळजी घेतोय. ये आरामात ये. हिल्स वगैरे घालणं बंद कर आता. पुढे बघून चाल. म्हणजे त्या मायानी त्याच्यावर जादूटोना केलाय ग आपल्या गॅरीवर.
तू ना आता खरंच काहीतरी ना आपण करून उतरवायला पाहिजे. त्याच्या डोक्यावर जे भूत आहे ना ते उतरवायला पाहिजे. मायाचं भूत गॅरीवर. हो. काय झालं शन बेबी? मी विचार करते आता हे भूत भीत कसं काय कसं काढायचं, कुठे टाकायचं. यू डोंट वरी, आपण काहीतरी करू. त्याला कळायला नको, नाहीतर तो आपल्याला ते भूत काढायलाच देणार नाही. राईट. भूत मग तू प्लीज एक काम कर, तू हवं तर आज रात्री माझ्या घरी ये आणि स्वतःच्या डोळ्यांनीच बघ. मी जे सांगतोय ते खरं आहे हे तू तुझ्या डोळ्यांनी पाहिल्यानंतर तो तुझा विश्वास बसेल ना. ठीक आहे. आणि तू जे काही म्हणतोयस तसं नाही बघायला मिळालं तर तू म्हणशील ते करायला मी तयार आहे माया. नाही, मी तर म्हणतो तू आज रात्री घरी येच माझ्या आणि स्वतःच्या डोळ्यांनी बघ आणि मगच विश्वास ठेव. फक्त एक येण्यापूर्वी मला मेसेज कर, मी वाट बघतो मेसेजची. आणि सगळं करायला लागणार आहे. अरे खेळायला लागणार तुला बाळाशी. बरं चल, ते एक वेळ जमेल, खेळता येईल तुला, पण लंगोट बदलायचा, डायपर बदलाय, हे सगळं कसं जमणार आहे तुला? हो. तुम्ही इमॅजिन करा की तुमचं बाळ आहे, तुमच्या हातात आहे आणि ते रडतंय, मग काय कराल? या एक्झॅक्टली. प्लीज यू टॉक. डेमो पाहिजे इथे. हा अरे काय तुम्ही इमॅजिन करा ना असं काहीतरी हे घेऊन किंवा हे. हा बाळ. हा चल, हे बाळ आहे, ते रडतंय. ओके, हा तुला ते रडतंय तर ते कसं शांत करशील तू? गप्प बस बेटा, गप्प बस. अरे त्याला भाषा कशी कळेल? वात्सल्य, माया, ममता सगळं आपल्यात येतं. आणि जेव्हा त्या छोट्याशा बाळाचा आपल्याला पहिल्यांदा स्पर्श होतो तेव्हा कळतं आपल्याला आई म्हणजे काय ते. आपण आई झालेलो असतो. आपला जगाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलतो. कोणी आपल्याला काही सांगायलाच लागत नाही, सगळं आपोआप कळतं आपल्याला. म्हणून सांगते तुला, आई पण हे असं काही कुठल्या क्लासमध्ये नाही शिकवलं जात. सगळेजण गेल्यापासून अगं नाही झालं असं काही नाही, खरंच काही नाही. काहीतरी झालंय. नाही, तुझ्यासारखा सतत बडबड करणारा माणूस आता एकदम शांत आहे म्हणजे याचा अर्थ नक्की काहीतरी झालंय. नाही, खरंच काही झालं नाहीये, पण हे जेनी आणि आनंदने गुड न्यूज दिल्यापासून ना माझ्या डोक्यात सतत आनंदचाच विचार चालू आहे. का? हे काही नाही की आता आपण बाबा होणार या कल्पनेने त्याला कसं वाटत असेल, किंवा तो हे सगळं कसं हँडल करणार आहे, कसं मॅनेज करणार आहे. आणि त्यात तू इतकं छान समजवलंस ना जेनीला आई होणं म्हणजे काय. अर्थात आईला खूप आनंद होतोच, पण प्रत्येक पुरुषालाही वाटत असेल ना आपण पण कधीतरी बाबा व्हावं. म्हणजे काय म्हणायचंय तुला? यार, मायाचा मेसेज येऊन अर्धा तास होऊन गेला, पण अजूनही म्हणजे हीच वेळ ड्रामा सुरू करण्याची. हॅलो. हॅलो, तुम्ही तयार आहात ना? येस येस, आय एम रेडी. मी इथे आहे, तयार आहे. व्हेरी गुड. आता मी ड्रामा सुरू करतोय. ओके, करा करा करा. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. हे बघ, मला कळतंय, पण तरी मला असं वाटतंय. नाही नाही नाही, आता तुला जे काय वाटतं ना ते महत्वाचं नाहीच आहे. आता जे मला वाटतं ना ते जास्त महत्वाचं आहे. कारण राधा, तू रेस्टॉरंट मध्ये जे काय बोललीस ते किती छान बोललीस. मी खरंच खूप भारावून गेलो होतो. तू जे काय आईपणाबद्दल बोललीस, एकूणच तू स्त्री असण्याबद्दल किंवा तुझ्या आई असण्याबद्दल किती सखोल विचार केलायस राधा, एवढा मी माझ्या वडील असण्याबद्दल किंवा पुरुष असण्याबद्दल कधीच केला नव्हता. आणि ह्या सगळ्या विचारात असताना मला जे काही मनापासून वाटलं ते मी बोललो फक्त. राधा, आत्ता जर तू मला विचारशील ना तर मला एवढंच सांगायचंय की आय एम प्राऊड ऑफ यू. तू माझी बायको आहेस. उतरवायला ते बाबा टाइप्स लागतात ना. नाही नाही, बाबा टाइप्स नाही, मम्मा टाइप्स चालतात.
बाबा मला येतात असे मंत्र. हा तू झाडू घेऊन ये. जा झाडू घेऊन ये. जा मी दाखवते तुला कसं उतरवायचं. माया ऐक ना माझं. माया तू असं आता मी शेवटचं सांगतोय. माया तू ऐकशील. बघ माया तू मला सोडशील ना तर मी तुला नको मारू नको. माया नाही नाही अगं मी काही नाही केलं. प्लीज. नाही ती वेड्यासारखं वागत होती. मलाही असंच वाटलं ती वेड्यासारखं वागत होती. तू काय तूच तर मला सांगितलं. बेबी काय बोलतेस तू? मी कशाला सांगेन त्यांना मारायला? आई बोलते खोटं बोलते यार मम्मा. अरे मला कसं आठवत नाही? मी मारायला सांगितलं असं मला आठवलं नसतं का? काय कटकट लावली सकाळी सकाळी? हे बघा मायाचा मेसेज म्हणजे माझी आयडिया सक्सेसफुल. हे बघा मला सकाळी सकाळी कटकट नकोय. मी रेडी व्हायला चाललोय. प्लीज भांडू नका. घ्या ना. आम्हाला जे जमलं नाही ते काही महिन्यात करून दाखवलंयस तू. मी त्यांना समजून घेऊ शकले कारण त्यांनी मला आधी समजून घेतलंय. मी आणि अथर्व या घरामध्ये आलो, त्यांनी सामावून घेतलं म्हणून हे सगळं शक्य झालं. माझ्यामुळे नाही. हो ना. मग आता थोडं मलाही समजून घे ना प्लीज. इथे दुखतंय का? हो का? बरं वाटतंय आता? ओके. काका तुला उशीर होता. चल ना. हो चल मी सोडून येतो. हा मी ते जरा सांभाळ काळजी घे. ओके. हे जा ही तुझी शॉपिंग बॅग घे आणि ही पर्स घे आणि हे ग्लेअर्स घे आणि जा जाऊन भाजी घेऊन ये. प्लीज यार मम्मा तू जा. भाजी बिजी घ्यायला मला नाही आवडत. नाही शनू बेबी आता काही दिवस आपल्याला ही कामं करावी लागणार. शनू बेबी आपल्याला आपल्या फ्युचरचा विचार करायला पाहिजे. थिंक बिग. आपल्याकडे खूप पैसे येणार आहेत आता आणि त्याच्यासाठी आता ही थोडी दिवस अशी कामं करावी लागणार शनू बेबी. आय नो तुला नाही आवडत हो की नाही पण हे बघ तू भाजी घेऊन ये. मी घरातली सगळी कामं करते. ओके ओके पण खोटं बोलू नकोस यापुढे माझ्याशी. ओके शनू बेबी. गुड गर्ल. अरे जाऊ दे चल. मला हे दे पाणी दे जरा. कितना शक्कर कम या ज्यादा? अरे अच्छा कम. अरे पानी चाहिए. ऐसे बताइए ना हम भी कंफ्यूज हो जाते हैं. मिश्राचे कान म्हणजे मायाने मला एवढं लवकर का बोलून ठेवलंय? नाही ती जर उशिरा येणार होती आणि तिला जर मी इथे येणारे माहिती होतं तर मला का बोलून ठेवलं एवढं लवकर? येण्यासारखं नाही आहे ना? नाही बाबा अजिबात टेन्शनचं कारण नाहीये. मी आज तुमच्या सगळ्यांसाठी पुडाच्या वड्या केल्या होत्या ना म्हणून आले घेऊ. अरे वा कमाल. अगं आणार लवकर दे. हे घ्या. बाबा पण कसं सुचलं तुला पुडाच्या वड्या करण्याचं? नाही आज इथे येणारच होते. मग सगळ्यांची खूप आठवण येत होती. म्हटलं भेटायला जावं तुम्हाला. मग रिकाम्या हाती कसं जायचं म्हणून पुडाच्या वड्या केल्या. ते यायला कधीपासून तुला असं निमित्त लागायला लागलं? काय जबरदस्त टेस्ट आहे. नक्की ना? राधिकाला बनवल्या म्हणजे विषय संपला. बरवा ते सासरचे कसे आहेत? सासू सासरे कसे आहेत? सगळेजण मजेत. माझ्यावरती एक मोठी जबाबदारी आली आहे. काय दरवर्षी एसबी ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये अवॉर्ड सिरेमनी असतो आणि आईंच्या हातनं अवॉर्ड दिले जातात. पण यावर्षी तर आईच नाहीयेत त्यामुळे हे अवॉर्ड माझ्या हातून देणार आहेत. अरे वा काय सांगतेस काय? क्या बात आहे. आनंदाची बातमी ऐकवलीस. हो बाबांनी ही जबाबदारी माझ्यावरती सोपवली आहे. बरं एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं होतं. मला आता लवकरात लवकर ऑफिसला जायला हवं. मी निघते. हा आई चहा थोडासा. माहित खरंच नको आई खूप उशीर होतोय मला. फक्त इतकं सांगायला आले होते मी. आता मी निघते. हा प्लीज निघू. ये परत लवकर ये ग. सावकाश. हो येस. कशाला? यशवंत सरांनी बोलवलंय. यशवंत सरांनी बोलवलं? एक मिनिट. आता तुला जे काही बोलायचं ना ते त्यांच्याशीच बोल.
ठीक आहे? माया प्लीज प्लीज, हे बघ, कामाच्या बाबतीमध्ये जे काही आहे ते मी आतापर्यंत प्रूव्ह केलं आणि तुलाही ते माहिती आहे ना, मग कसं. एक मिनिट गुरुनाथ, या सगळ्या गोष्टींचा आणि उद्या हेड ऑफिसला येण्याचा काहीच संबंध नाहीये. आणि तसंही मला तुझ्याबद्दल जे काही वाटतं ते मी ऑलरेडी बोलले सरांशी. तो जो फायनल कॉल असेल तो त्यांचा असेल. गेटिंग इट? काही इंटरेस्ट नाही. ओके, बघ किती आनंद होतोय तुला मला असं काम करताना बघून, हो ना? स्वतः मात्र कार्स मधनं फिरत असतेस, 4 सर्वंट्स असतील तुझ्याकडे कामाला, आणि मी बघ भाजी घेऊन आता घरी जाणार आहे आणि घरी जाऊन खूप काम आहेत मला. शन्या, हे बघ, नाही मी असं कोणावरती हसत नाही, आणि तू चांगली गोष्ट करतेस की माझ्या दृष्टीने हे काम खूप महत्वाचं आहे. प्लीज मला तुझी बडबड ऐकायला वेळ नाहीये यार, जा ना तू. गुड. नाही म्हणजे माझी बडबड ऐकण्यासाठी तुझ्याकडे वेळ नाही याचा अर्थ तू तुझ्या घरातली कामं अत्यंत जबाबदारीने करतेस. हा उत्साह असाच ठेव. आता तुलाही कळायला लागलं असेल संसार म्हणजे नेमकं काय ते. ऑल द बेस्ट. शनू बेबी, तू आता शांत हो, जस्ट कूल डाऊन, आणि मी सांगते ना तसं कर. तू गॅरीला स्वतःकडे अट्रॅक्ट कर, आणि एकदा का तू अट्रॅक्ट केलं ना, मग बघ गॅरी काय करतो ते. अरे त्या राधिकाला सोडलं तुझ्यासाठी, तर मग ही आता माया काय चीज आहे. तू फक्त मी सांगते तसं कर, मग बघ गॅरी कसा तुझ्याकडे पळत येतो. तू स्वतःला चेंज कर. असं म्हणतेस? ठीक मम्मा, आता मी असं काहीतरी करणार आहे ज्यामुळे गॅरी माझ्याकडे अट्रॅक्ट होणार. काही चेंजेस केले तरी तुला किती आवडायचं, आणि आता बघ गॅरी, मी तुला खरंच नाही आवडत. असं म्हणालो का मी? पण तू काही म्हणत नाहीयेस, याचं मिनिंगच ते आहे ना गॅरी. हे बघ, मी ऑफिस मधून दमून आलोय, कळतंय ना, आणि इथे माझी नोकरी जायची वेळ आली, आणि त्याच्यामध्ये तू आपलं मी अमुक कशी दिसते आणि याच्यावर तुला काय वाटतं याच्यावर कसा रिएक्ट तू मी. पण गॅरी, मी प्लीज बोलू नकोस यार, नको इरिटेट करू. काय झालं शनू बेबी? मग गॅरी बघ ना, मग गॅरीने माझ्याकडे बघितलं पण नाही का स्वतः. हॅलो राधिका. बोला ना बाबा. बाळा, आजपर्यंत तू बरीच बक्षीस प्राप्त केलीस, पण आज तुझ्या हातून इतरांना बक्षीस दिलं जाणार आहे. हा पण मान फार मोठा असतो ग. मला त्याच तर टेन्शन आलंय. अजिबात दडपण घ्यायचं नाही, कळलं ना? एक लक्षात घे, अगं आज तू ज्यांना बक्षीस देणार आहे त्यांच्या आई वडिलांना जेवढा आनंद होणार आहे ना, त्याहीपेक्षा कितीतरी पटीनं आनंद आम्हा दोघांना होतोय. हो, थँक्यू बाबा. ठेवू? हो हो बाळा, चल, काळजी घे. काळजी घे का. व्हॉट आपल्या सोसायटीत निळा कोल्हा आलाय? हो, मला पण बघायचा आहे. कुठे आहे तो? इथे आमच्या आसपासच आहे. तुम्ही सगळ्यांनी बघितलं यार, मला नाही दिसला. त्यासाठी डोकं वापरावं लागतं ना. अहो, पण डोकं वापरण्यासाठी ते आधी असावं लागतं ना. ते खरं. एक मिनिट, मला डोकं आहे. ओके. हो का? मग डोक्यावर केसही असतील ना त्या निळ्या कोल्ह्याच्या. इडियट, स्टुपिड, शेमलेस कुठले इथे बसलेले असतात, काही कामधंदे नाही आहेत. युजलेस लोक. तर सून राधिका बनहट्टी हिच्या हस्ते करणार. यार हे काय चाललंय सगळं? अवॉर्ड सेरेमनी आणि राधिका आणि सौमित्र असलेल्या फंक्शनला मायानं मला का बोलवलं असेल? गुरुनाथ सुभेदार, तुम्ही अडकलात, मला जावं तर लागेलच. मी राधिका मॅमना विनंती करतो की त्यांनी पुढे यावं. बनहट्टी सरांनी ज्यांची ओळख आपली सून म्हणून करून दिली,
राधा थांब. काय चाललंय? काय प्रकार आहे सगळा? तू काय करतोयस इकडे? काय नाही, माझं नाव अनाऊन्स झालं म्हणून मी. जसं त्याला जॉब देणं माझ्या हातात आहे ना, तसंच त्याने कुठलीही चूक केली तर त्याला लाद मारून हकलून देणं याची पण अथॉरिटी माझ्याकडेच आहे. मला अजिबात पटत नाही तुझा हा डिसिजन. मला अजिबात पटत नाहीये. मी तुला विचारतच नाहीये सौमित्र. दिस डझंट कन्सर्न यू ऍट ऑल. प्लीज लाईक आय सेड, कीप युअर व्हॉइस डाऊन. बाहेर मंडळी जमल्यात, मला तमाशा नकोय सगळ्यांचा. अजून काय तमाशा व्हायचा राहिलाय? अरे मी तुला एवढं ओरडून सांगतो पण तुला कळत नाही, त्यांना काय कळणार आहे? सौमित्र, आवाज खाली ठेव. तू कोणाशी बोलतोयस हे भान विसरू नकोस. हे भान तू ठेवायला पाहिजे होतंस डॅड. हे जरा ठेवलं असतंस ना, आपल्यात हा वादच झाला नसता. बॅकयार्ड. सॉरी मंडळी, एक छोटासा गैरसमज ज्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. बट लेट्स कंटिन्यू विथ द अवॉर्ड शो. प्लीज सेटल डाऊन. विल कॅरी ऑन विथ द. आता हे शेवटचा अवॉर्ड माझ्याच हस्ते देऊया आपण. दीक्षित, आपण गुरुनाथ सुभेदार पासून सुरुवात करूया. तो गुरुनाथ सुभेदार. टाळ्या. ओके, थकलास तर मग तू झोपायला जा ना. चुकता ना तुमचा. काय तो थकल्यानंतर त्याला तुम्ही विचारायला पाहिजे ना, बेटा बस तुला काय हवं? तुला पाणी हवं, चहा हवा, कोल्ड्रिंक हवं, चायनीज हवं, नूडल्स हवे, काय हवं, बर्गर, पिझ्झा, काय आणू तुझ्यासाठी? हे सगळं विचारायला हवं ना. विचारायचं कशाला, आम्ही घेऊनच येतो ना. जा घेऊन या मग. चल घेऊन येऊया. अरे वा, गॅरीमुळे मला सगळं खायला मिळेल. हे घे बेबी, हे घे. हे तर काहीच नाहीये. मग तू कुठे गॅरी आहे? पासून हुशार झाली की काय? असते ना तेव्हा तू असा चिडून काही फायदा होणार का? तू चिडलेला त्यांना हवंय आणि त्यांना जे हवंय तेच तू वागतोय. बरोबर आहे ना? काय चूक काय बरोबर मला नाही कळत आहे घरात. मला एवढंच कळतंय की आता त्याला कंपनीतून हाकलल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. प्लीज तू सारखा यांचा विचार करू नकोस. त्यांना काय करायचं ते करू दे. त्यांच्यामुळे आपल्या घरामध्ये वाद नकोय. ठीक आहे, नाही विचार करत, पण जर त्याने हे सगळं मुद्दाम केलं असेल ना राधा, तर खूप महागात पडणार आहे त्याला. सॉरी टू आस्क यू, बट तुमचा अस्वस्थपणा बघवत नाहीये म्हणून न राहून विचारते. सॅमी असं काही बोललाय का ज्याच्यामुळे तुम्ही डिस्टर्ब आहात? विंडोक मुलगा आहे तो. कुठे काय बोलायचं, कसं वागायचं त्याला अजिबात कळत नाही. माझ्याशी वाटेल ते बोलत होता. सर प्लीज काम डाऊन. काही झालं तरी तो तुमचा मुलगा आहे. माझा मुलगा आहे तो घरी, नॉट हिअर, नॉट इन द ऑफिस. इथे मी एसबी ग्रुप ऑफ कंपनीजचा ओनर आहे. म्हणजे सौमित्राचा मी बॉस आहे. त्याचे पर्सनल इश्यूज एंटरटेन करायला बसलेला त्याचा प्रेमळ बाप नव्हे. आय डू अंडरस्टँड. येस, कम इन. काय झालं? व्हॉट्स द मॅटर? आय एम देअर विथ यू, डोंट वरी. माया, मला तू सोडून जाशील याची भीती वाटते का? आतापर्यंत सगळे मला सोडून गेलेत. माझं असं कोणी नाहीच आहे. मला सगळे सोडून गेले, त्यामुळे तू सोडून नको जाऊस मला प्लीज. माया, मी नाही जाणार सोडून. मी नाही जाणार आहे सोडून. कळतंय तुला? नक्की? हो, प्रॉमिस. आय प्रॉमिस. खरंच प्रॉमिस कर माया. मलाही तुझ्यासारखा मित्र गमवायचा नाहीये. ओके, थँक्यू माया. तुला माझ्याशी काय बोलायचं? हो बाबा. नाही म्हणजे तुम्ही गुरुनाथ सुभेदारांबद्दल जो काही निर्णय घेतला तो 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 बरोबरच असेल, पण मी त्यांना ओळखते. ते विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नाहीये. जर उद्या त्यांच्यामुळे कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम क्रिएट झाले तर. एक मिनिट राधिका, त्याला मी अपॉइंट केलंय.
तर उद्या काही घोळ झाले किंवा काही कॉम्प्लिकेशन झाले तर ते निस्तारायला मी समर्थ आहे. महत्वाची गोष्ट, इथून पुढे ऑफिसचा विषय याचीच वाट बघतोय. तू वाट बघतो माझी? कशाला? तुझी वाट लावायला. तू माझी वाट लावणार? हे काम धंदे नाही का? चल निघ बाजूला. गुरु, आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आणि मग जायचं, कळलं ना? ए सोड. अवॉर्ड विनिंग एम्प्लॉय मी, कळलं ना? हे तुझा अवॉर्ड गेला खड्ड्यात. आधी माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. काय गरज होती आयडेंटिटी लपवून आमच्या कंपनीत जॉब करायची? तुझ्या बापाला विचार ना जाऊन. तू बापाला वगैरे, अरे जा ना तुझ्या बापाला विचार ना. त्याने जॉबला ठेवलं ना माझ्या. त्यांना कदर आहे टॅलेंटची, कर्तबगारीची. तू काय कळत नाही तुला? शिक जरा बापाकडून. तुला कळेल काय? आता हे किती सासूतपणे वागत असतील ना, तरी सुद्धा बाबांसमोर त्यांचा खरा चेहरा आल्याशिवाय राहणार नाही. सगळं आपल्याला माहिती आहे राधा. डॅडला हे सगळं कळेपर्यंत वाट बघायची का आपण? आणि हे सगळं कधी कळेल डॅडला? आपोआप कळणार आहे. सौमित्र, त्यासाठीच म्हणते, यावरती एकच उपाय, तू बाबांशी भांडायचं नाही. मी काय मुद्दाम नाही भांडत आहे किंवा मी जनरली नाही वाद घालत, पण ह्या वेळेला नाही राहलं मी म्हणून खूप बोललो त्याला. उद्या बाबांना सॉरी म्हणशील ना? झोपायला सी मम्मा कसा वागतो. मम्मा याला माझी काळजीच नाहीये यार, याला बाहेरच जायचं. मम्मा तू मलाच काय शटअप करतेस? ट्राय टू अंडरस्टँड. सकाळी तो टेन्शन मध्ये गेला होता नोकरी जाणार म्हणून, आणि आता तो घरी आलाय अवॉर्ड घेऊन, विच मीन्स त्याची नोकरी पक्की झाली आहे. हे आपल्यासाठी महत्वाचं आहे नाही का? तू त्याच्याशी गोड गोड बोल, छान छान वाग, आणि त्याच्याकडनं असे ना पैसे उकळ. ते आपल्यासाठी फायद्याचं आहे. आयुष्य बेबी. मध्ये मला ऑफिसचा विषय चालणार नाही म्हणून तू याला प्रत्येक गोष्ट छान समजावून सांगतेस. हे समजावून सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. डॅड तू ऐकशील का? पण तू ऐकून मित्र, तू एकदा सॉरी बोलला होतास ना, पुढे बोलण्याची काही गरज होती का? काय पद्धत आहे का रिॲक्ट व्हायची? मला तुझ्याशी या विषयावरती काही चर्चा करायची नाही. सौमित्र, या दोघांना कसं समजावायचं काही कळतच नाही. तुला कसं काय हे सुचलं? अगं तूच म्हणतेस ना गॅरीची जरा काळजी घे, त्याला काय हवं काय नको बघ, खायला दे, हे ते. मग मी म्हणलं जरा ब्रेकफास्ट द्यावा. पण हे माझ्या शनू बेबीला कसं काय सुचलं? बोरिंग आहे. ती ऑरेंज आंटी आहे ना, तिच्याकडे बघ मी कामाला होते, म्हणजे तिची डॉटर इन लॉ म्हणून काम करत होते. तेव्हा तीच म्हणायची की हजबंडच्या पोटात ना फूडचं प्रेम असतं. आय गॉट इट. म्हणजे जर हजबंडला प्रेम करायचं असेल तर त्याचा रस्ता आपल्या पोटातून असतो, राईट? हा, पण त्याचं फूड पण. बरं ठीक आहे, तुला कळलं ना? येस, मला कळलं. ओके, कॅरी ऑन. कुठे आहेस तू? मी घरी. काय करतोय? काही नाही, ब्रेकफास्ट बनवतोय सगळ्यांसाठी. चहा, कॉफी, ब्रेकफास्ट सगळं. एक मिनिट, तू सगळ्यांसाठी ब्रेकफास्ट बनवतोयस? हो, आता तुला तर सगळी परिस्थिती माहिती आहे ना माया. ओके, आय डू वन थिंग. आजपासून तुझ्या ब्रेकफास्ट आणि लंचची सोय ऑफिसमध्ये होईल. ऑफिसमध्ये म्हणजे? आणि तुला सांगायचं राहिलं, आजपासून हेड ऑफिसला जॉईन होतोयस तू. ठीक आहे, मी तिथेच असेल. बाकी बोलू भेटल्यावर. हा, ओके. बाय माया. या, बाय. मुद्दाम केले खूप. जेनी, प्लीज काम डाऊन. यू कॅन अफोर्ड टू डू दिस. डॉक्टरांनी काय सांगितलं? यू डोंट, प्लीज डोंट टेक स्ट्रेस यार. आनंद भाऊजी, काय झालं? तुम्ही असं का बघताय माझ्याकडे? अहो, तुम्ही तिच्यावरती जास्त ओरडताय. जेनी, स्ट्रेस नको घेऊ. इथे बस. आय एम फाईन. तू बस ना इथे यार. काय तू इथे बस. सॉरी, बस इथे. आता कोणी टेन्शन घेऊ नका, शांत राहा. बरोबर बोलताय तुम्ही. हीच वेळ असते डोकं शांत ठेवून विचार करण्याची.
पण सर सगळ्यांच्या डोळ्यात धूळ फेकून त्या कंपनीला जॉईन करण्याची त्यांची पहिली चाल यशस्वी ठरली. हाय सॅमी. हाय माया. हाय गुरुनाथ. हाय सौमित्र. सर तुझा आज हेड ऑफिस मधला पहिला दिवस ना? येस. मग माया ऑफिस दाखवलं की नाही त्याला पूर्ण? या आय वॉज अबाउट टू. मी जस्ट त्याला डेस्क. नाही अगं तू डेस्क दाखवतेस. डेस्क म्हणजे ऑफिस नाही ना, पूर्ण ऑफिस दाखवायला पाहिजे. मी दाखवतो. चल. नाही कशाला, मी आहे ना सॅमी. अगं नाही मी दाखवतो ना त्याला ऑफिस. सुरुवात माझ्या केबिन पासून करूया. दाखवते. तुझी नियत आजही तशीच आहे जशी आधी होती. काय बोलतोयस मित्रा? एक तू मला मित्रा वगैरे म्हणू नकोस. सॉरी. मित्रा वगैरे बोलू नको. तुझी पात्रता राहिलेली नाहीये ती. बर सॉरी सौमित्र सर. हे गुरु बंद करा ही नाटकं. माझ्या डॅडला मिसगाईड करून इथे जॉब करतोयस तू, पण इथे कसा टिकतोस ना ते बघतोस मी आता. तुझ्या डोक्यात हे सगळं चालू असेल ना की मी इथे पण फ्रॉड करेन किंवा इथे काम करून माझं फॅमिली लाईफ बर्बाद करशील, तर हे सगळे विचार आत्ताच्या आत्ता बंद करायचे. कारण तू इथे अजिबात टिकणार नाहीयेस. तू इथे कसा कंटिन्यू होतो ना ते बघतोच मी. नाही येत्या काही दिवसात तुला हाकल. राधिका कुठे आहे का आसपास तिथं? त्या आत्ताच जस्ट बाहेर गेल्यात. आल्यावर सांगू का त्यांना कॉल करायला? नाही तर काही मेसेज असेल तर सांगा, मी देते. नाही असं काही नाही निरोप वगैरे, पण मला असं वाटलं बा की असं का नाही सारखं सतत वाटत होतं की मला राधिका सोबत बोलावं, त्यासोबत बोलावं. ए जेनी, राधिका काही खरोखरच अस्वस्थ वगैरे आहे का? ऍक्च्युली आई मॅम टेन्शन मध्ये आहेत. हा बरं, मला सारखं असं वाटत होतं, म्हणूनच तर मला राधिका सोबत बोलायचं होतं. का आलं सांग बरं? तुम्हाला माहितीच नाहीये का? म्हणजे गुरु सर आहेत ना. काम केलंयस, इतकं काम करतेयस की या कंपनीची पुढची सीईओ तूच होणार, यामध्ये शंकाच नाही. इवन आय फील द सेम. असं वाटतं की लवकरच तशी अनाउन्समेंट होईल. अरे होईल काय, होणारच 100%. आणि ती तुझ्याच नावाची अनाउन्समेंट होणार, हे 100% मी लिहून देतो तुला. बस तारीफ पुरे. ओके, तू खाऊन घे. मी कॉफी पाठवते तुझ्यासाठी. काही लागलं तर मी आहेच. थँक्यू माया, थँक्यू. या Get back to work. Okay, sure. Great. Jenny? Yeah, fine. Sure. Yeah. मॅम, ते तुमच्या मोबाईलवर आईंचा फोन आला होता. हो या मी आन्सर केला. बर. काय म्हणत होत्या? त्या विचारत होत्या की तुम्ही टेन्शन मध्ये आहात, काय झालं. सो मी बोलून टाकलं त्यांना. म्हणजे मला राहवलं नाही. सो जेनी काय सांगितलंस तू? सॉरी मॅम, मी गुरु सरांबद्दल सांगितलं की एसबी कंपनीमध्ये ते. आय एम सॉरी, मला रिअलाइज नाही झालं. ठीक आहे, मी बघते. ये होईना बात. कधी कुठे मला कळव, सगळी पार्टी करू एकदम सॉलिड. हा चल बाय 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 बाय. पार्टी करू. काय सांगताय सर तुम्ही? अरे जे कळलं तेच सांगतोय बाबा. आपल्या कंपनीचे नवीन सीईओ म्हणून राधिका मॅडमचं नाव पुढे आलंय. क्या बात आहे. आता त्यांचं नाव पुढे आलंय म्हटल्यावर नक्की त्याच सीईओ होणार. ऑब्विसली. अरे कितीही झालं तरी सरांच्या सुनबाई आहेत त्या. चला, जे व्हायचंय ते कळेलच आपल्याला. आपण आपलं काम करूया. एक काम नाही बाबा, भूक लागली, चल काहीतरी खाऊन येऊ आधी. चला, मला पण लागली. इथे तो पण आहे ना, गुरुनाथ. कळलं. मग ठीक आहे, मग फोनवरती बोलूया आपण. नाही राधा, तुला समोरासमोर भेटून बोलायचंय ना. मग मी एक काम करतो, मी स्वतः येतो तिथे. मग आपल्याला सगळ्यांना एकत्रपणे बोलता येईल. ओके ठीक आहे, मग तू निघ, आम्ही वाट पाहतोय तुझी. हा ठीक आहे, बाय. येतो मी. नाही प्रपोजल छान आहे, मी पाहिलंय ते. आय लाईक इट. तुम्ही एक काम करा, इनवॉइसेस मागून घ्या त्यांच्याकडे. येस येस गुरु. एक्सक्यूज मी सर. येस सर, मी ही नोकरी ना प्लीज.
ऐका माझं प्लीज प्लीज जा तुम्ही इथं प्लीज. सर रिअली सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे एवढे सगळे प्रॉब्लेम्स. कामाला लागा. चला रे, काय बघताय सगळे. चला चला, झाला तमाशा. चला कामाला लागा सगळे. गेट बॅक टू वर्क, कम ऑन.